सातारा जिल्हा परिषदेच्या 65 गटांसाठी आणि 130 पंचायत समितीच्या गणांसाठी काल मतदान प्रक्रिया पार पडली आणि जे मतदान प्रक्रिया केलेले ईव्हीएम मशीन जे आहेत ते साताऱ्यातील नवीन MIDC परिसरात असणाऱ्या शासकीय गोदामामध्ये या ठिकाणी ह्या ठेवण्यात आले आहेत। या ठिकाणी या ईव्हीएम मशीनच्या वरती करडी नजर ठेवण्यासाठी या ठिकाणी CCTV कॅमेरे देखील तैनात केले आपल्याला पाहायला मिळतात। मोठ्या प्रमाणावरती पोलीस फौजफाटा आहे तो या ठिकाणी तैनात केलेला बघायला मिळतोय। एकूणच कोणत्याही प्रकारचा अनुचित घडू नये प्रकार यासाठी या ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त देखील या ठिकाणी लावलेला आपल्याला बघायला मिळतोय। उद्या याच ईव्हीएम मशीन मधून जे मतं आहेत त्यांची मोजणी याच ठिकाणाहून होणार आहे आणि ज्यावेळेस जे उमेदवार आहेत त्यांचं भविष्य नेमके काय आहे ते आपल्याला बघायला मिळणार आहे। एकूणच सातारा जिल्ह्यामध्ये 4 मंत्री महोदय आहेत। जयकुमार गोरे असतील, शिवेंद्रराजे असतील, हे भाजपचे आहेत। त्यांची देखील मोठ्या प्रमाणात प्रतिष्ठा आहे ते पणाला बघायला मिळाली। ग्राउंड पर्यंत उतरून त्यांनी सभांचा धडाका लावत प्रचार देखील या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समितीचा केलेला बघायला मिळाला। दरम्यान शंभूराज देसाई जे सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांनी देखील पाटणमध्ये तळ ठोकून या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती प्रचार आहे तो ग्राउंडवर उतरून केला बघायला मिळाला। तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित येऊन एक मकरंद पाटील, शशिकांत शिंदे हे एकत्रित येऊन या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती आपला गड शाबूत ठेवण्यासाठी या ठिकाणी खूप प्रयत्न करताना आपल्याला बघायला मिळाले। सातारा जिल्हा परिषद जी आहे ती 1999 सालापासून जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा बालेकिल्ला म्हणून या ठिकाणी ओळख होती। दरम्यान आता हा बालेकिल्ला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शाबूत ठेवणार का भाजपचा झेंडा या जिल्हा परिषदेवर लागणार हेच पाहणं उद्याच्या निकालानंतर स्पष्ट होईल। ओमकार सोनाले, नवराष्ट्र, सातारा।